आणि म्हणून पहिल्यांदा माननीय मोदीजींनी देशामध्ये शहराच्या विकासाकरता योजना उभ्या केल्या। मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीची योजना असेल, अमृत शहरांची योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल, स्वच्छ भारत योजना शहरी असेल, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात शहरांना पैसे देणं सुरू केलं। लाखो कोटी रुपये आता शहरांकरता या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागले। एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 30-35 हजार कोटी रुपये हे मोदीजींनी आपल्या महाराष्ट्राकरता, मग पिण्याच्या पाण्याच्या योजना असो, शहरामध्ये भुयारी गटाराच्या योजना असो, शहरामधलं घनकचऱ्याचं व्यवस्थापन असो, शहरातल्या गरिबाला घर देण्याचा विषय असो, या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला उपलब्ध करून दिल्या आणि महाराष्ट्रातली शहरं ही बदलायला लागली। आज आपण बघा, पिण्याच्या पाण्याच्या इतक्या समस्या शहरांमध्ये निर्माण झाल्या, पण गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक शहरांना आपण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या आणि आता तर आपल्या शहराची देखील जी काही वाढती गरज आहे, ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी वारणा उद्भव योजना आपण तयार केली आहे। जवळपास 454 कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत। आता योजना आमच्याकडे मान्यतेला येते आहे, काळजी करू नका। सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे, याकरता या योजनेलाही मान्यता ही त्या ठिकाणी देण्यात येईल। एवढंच नाही तर आता महानगरपालिकेची इमारत देखील इतकी जुनी झाली आहे की या इमारतीमध्ये खऱ्या अर्थानं एक आधुनिक शहर कसं तयार करायचं हा प्रश्न आहे। आणि म्हणून सांगली महानगरपालिकेवर आपल्या आशीर्वादानं आपला झेंडा लागला की पहिल्यांदा महानगरपालिकेला नवीन इमारत देखील आपण त्या ठिकाणी देऊ। आज आपल्याला माहिती आहे, मागच्या काळात रस्त्यांकरता आपण पैसे दिले, गटारीकरता आपण पैसे दिले, मोठ्या प्रमाणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांकरता पैसे दिले, सुशोभीकरणाकरता पैसे दिले। सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या विविध भागांमध्ये आज जे एक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं, या शहराला शहराचं स्वरूप हे प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्याच्या पाठीमागे मागच्या काळामध्ये आपल्या शहराने दिलेले पैसे आहेत। आणि म्हणून मगाशी आमदार साहेब, दोन्ही आमदार असं म्हणत होते की मागच्या वेळी तुम्ही सांगितलं आणि पैसे दिले, आता देखील तुम्ही घोषणा करा। मी घोषणा एवढीच करण्याकरता आलो आहे, तुम्ही महानगरपालिका निवडून आणा, तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही।